स्पीकर हे मुख्यमंत्र्यांच्या घरी भेटायला गेले तेव्हा जजनी खुनी माणसाकडे आरोपीकडे जाण्यासारखं हे आहे, हे पूर्णपणे चुकीचं. हे घटनेच्या कुठल्याही नैतिकतेत बसत नाही. नार्वेकरांनी मीडियाबरोबर बोलायचं नाही, हा पहिला नियम आहे. अँटी डिफेक्शन लॉ हा जास्त पॉवरफुल केला पाहिजे, कारण तो लोकशाहीला घातक आहे. त्याच्याऐवजी मोठमोठे वकील, त्यांच्या फिया मी तुम्हाला सांगत नाही, परंतु मोठमोठे वकील हे त्यातनं पळवाटा शोधण्याचं काम करत आहेत. ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आता एकच उदाहरण तुम्हाला देतो की 11 मेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की गव्हर्नरनी विश्वासदर्शक ठरावाकरता जी मीटिंग बोलवली कायदेमंडळाची ती चुकीची होती, अनकॉन्स्टिट्युशनल होती. ती चीफ मिनिस्टरच्या सल्ल्यावरनंच म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सल्ल्यावरनंच बोलवावी लागते. स्पीकर चुकले, त्यांनी व्हीप चुकीचा नेमला हे सांगितलं. अशा अनेक चुका सांगितल्या आणि मग सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर्सखाली हे जे निर्णय आहे हा स्पीकरनी द्यायचा असतो, तेव्हा आम्ही हा स्पीकरकडे सोपवतो. तो नार्वेकरांकडे आला. आता इथपर्यंत सगळं बरोबर आहे. हे मुद्दे मी पण सांगतोय गेले वर्षभर. त्यानंतरचे जे मुद्दे आहेत सुप्रीम कोर्टाचे ते मला न पटलेले मुद्दे आहेत. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की रिझनेबल टाईममध्ये याचा निर्णय द्या. रिझनेबल टाईम याचा अर्थ राज्यघटनेप्रमाणे 3 महिने होतो आणि आता 8 महिने झाले याला, तेव्हा 3 महिन्यानंतर पुढे 5 महिने गेलेत आणि यांनी दिला नाही. आता याचा अर्थ काय होतो की आता सगळेच राजकारणात ते अत्यंत निर्मळ आहेत आणि अत्यंत इम्पार्शल आहेत असं जरी आपण धरलं तर मग हे इतका कार्यकाल लागला असेल तर मग ती अकार्यक्षमता दिसते. मग एकतर या स्पीकरवर प्रचंड दबाव आहे किंवा हे स्पीकर अकार्यक्षम आहे. यातला एक कुठला तरी निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. त्यामुळे काल मी जे ऐकलं ते तर धक्कादायक होतं की स्पीकर हे मुख्यमंत्र्यांच्या घरी भेटायला गेले. आता स्पीकर क्वेसाय ज्युडिशियल ऑथॉरिटीमध्ये बसलेत, तिथे ट्रिब्युनल म्हणून बसलेत, तेव्हा जजनी खुनी माणसाकडे आरोपीकडे जाण्यासारखं हे आहे, हे पूर्णपणे चुकीचं. हे घटनेच्या कुठल्याही नैतिकतेत बसत नाही. त्यामुळे उद्या हे काय निर्णय देतील याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. कायद्याप्रमाणे मी अखंड सांगत आलो आहे की सुप्रीम कोर्टाने हे डिक्लेअर करायला पाहिजे होतं की 2/3 लोक एकाच वेळी जावे लागतात. ते 16च जर का गेले असतील तर ते डिस्क्वालिफाय होतात. ते निश्चित आहे. हे एका महिन्यात व्हायला पाहिजे होतं. आता 1.5 वर्ष झाले या गोष्टीला. एक प्रकारे सर नार्वेकर असं देखील म्हणाले की लोकांच्या मनात आहे तसा निर्णय, म्हणजे लोकांना अपेक्षित आहे तसा निकाल नसेल, लोकांच्या मनात काय आपण एवढा पाहिलंच असेल. आणखी एक फार उत्तम प्रश्न विचारलात. नार्वेकरांनी मीडियाबरोबर बोलायचं नाही, हा पहिला नियम आहे. जजनी कधीही टी व्हीबरोबर जर्नलिझमबरोबर बोलायचं नसतं, हा पहिला नियम आहे. हे कुठल्या अधिकारात बोलत आहेत जर्नलिझमशी? तुम्ही काय निर्णय देणार याची काय सूचना देत आहे का लोकांना? असं नाही देत आहेत राज्यघटनेखाली. अनेक ठिकाणी ही लोकं चुकत आहेत. आणि मी परवाच एका लॉच्या सभेत सांगितलं की अनेक लोक आपल्यातले राज्यघटना शिकवत आहेत, कोणी बोलत का नाही आहे? सर्व घटना शिकवणारी बोलायला पाहिजे ना, जनतेला सांगायला पाहिजे ना की काय आहे ते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.